नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ अलंकाराचे शेवटचे 6 महत्त्वाचे अलंकार बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अलंकार या टॉपिकवरती 2013 ते 2025 या कालावधीमध्ये परीक्षा परिषदेने विचारलेले प्रश्न बघणार आहोत. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न जो आहे तो बघा, पेपर 1 2013 डिसेंबर 2013 ला आलेला आहे. क्वेश्चन बघा काय आहे. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? तर याचे पर्याय बघा. पहिला पर्याय आहे दृष्टांत, दुसरा पर्याय आहे स्वभावोक्ती, तिसरा अनन्वय, चौथा चेतन गुणोक्ती. तर क्वेश्चन काय विचारलाय? साधर्म्यावर आधारित म्हणजे त्याच्यामध्ये साम्य काय आहे अशा याच्यावर आधारलेला, आणि वैधर्म्यावर आधारित म्हणजे विरोधावर आधारलेला असा भेद कोणत्या अलंकारामध्ये पडतो? तर त्याचं आन्सर आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकारामध्ये दोन प्रकारचे भेद पडतात. पहिला जो भेद आहे तो आहे साधर्म्य दृष्टांत आणि दुसरा भेद आहे तो वैधर्म्य दृष्टांत. असे दोन भेद दृष्टांत अलंकारामध्ये पडतात. तर आपलं करेक्ट आन्सर आहे दृष्टांत अलंकार, ऑप्शन नंबर 1. हा प्रश्न डिसेंबर 2013 पेपर 1 मध्ये आला होता. दुसरा क्वेश्चन बघा. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? आता या ठिकाणी अलंकार ओळखायला लावलेला आहे. एक चरण दिलेला आहे. त्या चरणावरून आपल्याला त्याचा अलंकार कोणता आहे ते बघायचं आहे. मी पुन्हा एकदा तो क्वेश्चन वाचतोय. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. आता याच्यामध्ये बघा, या चरणामध्ये तुम्हाला काही वर्णांची पुनरावृत्ती झालेली दिसेल. वर्ण म्हणजे काय? अ, ब, च, प हे जे अक्षर आहेत, अक्षरांनाच आपण काय म्हणतो तर वर्ण म्हणतो. अशा अक्षरांची या ठिकाणी याच्यामध्ये काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. अक्षरांची काय झालेली? पुनरावृत्ती झालेली आहे. मग ते अक्षर कोणतंही बघा. याच्यामध्ये स आहे, इथे स नाही, इथे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे पण आहे. तर या चरणामध्ये स या अक्षराची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. स या वर्णाची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. आणि ती कुठं कुठं झालेली आहे? सुरुवातीला झालेली आहे. सुरुवातीनंतर थोडासा कालावधी गेल्यानंतर परत पुनरावृत्ती झालेली आहे. वाक्याच्या मध्यभागी पण आहे, वाक्याच्या मध्यभाग संपल्यानंतर सुद्धा आहे, आणि वाक्याच्या शेवटी सुद्धा त्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. मग जेव्हा अशा वर्णाची पुनरावृत्ती चरणामध्ये घडते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? तर अनुप्रास हा अलंकार होतो. मग अनुप्रास अलंकाराची व्याख्या काय आहे? तर अनुप्रास अलंकाराची व्याख्या अशी आहे की एखाद्या चरणामध्ये किंवा वाक्यामध्ये किंवा ओळीमध्ये जर वर्णाची पुनरावृत्ती होत असेल तेव्हा त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. मग या ठिकाणी बघा, स स स स स या वर्णाची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. आणि ती कुठे आहे? ओळीच्या कुठल्याही भागात आहे. म्हणजे सुरुवातीला आहे, सुरुवातीच्या नंतर थोडा काळ गेल्यानंतर आहे, मध्यभागी आहे, मध्यभागी नंतर थोडंसं पुढे काळ गेल्यानंतर त्याच्यानंतर पण आहे, आणि शेवटी पण आहे. मग असं जर वर्णाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो? तर त्या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. मग यमक अलंकार कधी होतो? अनुप्रास आणि यमक हे थोडी मिळते जुळते आहेत. अनुप्रास अलंकार तर कळलं, कारण काय त्या ठिकाणी वर्णाची पुनरावृत्ती होते, पण ती कुठं होते? वाक्यात सर्व ठिकाणी होते. यमक अलंकारामध्ये काय होतं? त्या ठिकाणी सुद्धा वर्णाची पुनरावृत्ती होते, म्हणजे ह्या अक्षरांची पुनरावृत्ती होते, पण ती कुठे होते? एक तर ती सुरुवातीला होईल, नाहीतर चरणाच्या मध्यभागी होईल, नाहीतर चरणाच्या शेवटी होईल. अशी मध्ये कुठेही होणार नाही. यमक अलंकारामध्ये वर्णाची पुनरावृत्ती होते, परंतु ती कुठे होते? एक तर सुरुवातीला होईल,
नाहीतर मध्यभागी होईल, नाहीतर शेवटी होईल. ते अशी कुठेही होणार नाही. मग जर वाक्यामध्ये वर्णाची प्रवृत्ती कुठेही होत असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. आणि वर्णाची जर प्रवृत्ती सुरुवातीला, मध्यभागी आणि शेवटी झाली तर त्या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. आलं लक्षात? कारण अनुप्रास आणि यमक हे शब्द अलंकाराचे प्रकार आहेत आणि उपमा आणि उत्प्रेक्षा या ठिकाणी हे काय आहे तर अर्थ अलंकाराचे प्रकार आहेत. ओके, तर हा प्रश्न आला होता नोव्हेंबर 2021 पेपर 1 मध्ये. तर याचा आन्सर काय आहे तर अनुप्रास हा अलंकार आहे. लक्षात ठेवा. तिसरा बघा, कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? हा क्वेश्चन आलेला आहे नोव्हेंबर 2024 पेपर 1 मध्ये. आता याच्यामध्ये बघा, हे वाक्य आहे कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया. त्याच्यामध्ये कोणत्याही वर्णाची प्रवृत्ती होत नाही. इथे काय शब्द आहे बघा, सम. सम हा शब्द आहे. सम हा शब्द आल्यामुळे आपल्याला हा अलंकार ओळखायला सोपा जातो. कारण काय, सम, सारखा, जेवी यासारखे जे शब्द येतात तेव्हा कोणता अलंकार होत असतो? तेव्हा अलंकार होत असतो उपमा. कोणता अलंकार होत असतो तर उपमा हा अलंकार होत असतो. मग बघा, उपमा अलंकारामध्ये काय काय होतं? उपमा अलंकारामध्ये कोणते शब्द आले तर तो अलंकार उपमा असतो. तर सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान हे शब्द जर आले तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो तर उपमा अलंकार होतो. म्हणजे तुम्हाला दिलेला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जर सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान असे शब्द जर दिसले तर त्या ठिकाणी डोळे झाकून तुम्ही सांगायचं तो काय उपमा अलंकार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओठा मेही सोने वाटे वाहुनिया दूर. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओठा मेही सोने वाटे वाहुनिया दूर या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन कोणते दिलेत तर पहिला ऑप्शन आहे अतिशयोक्ती अलंकार, दुसरा ऑप्शन आहे उत्प्रेक्षा अलंकार, तिसरा ऑप्शन आहे रूपक अलंकार, चौथा ऑप्शन आहे उपमा अलंकार. मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो तेव्हा ती काव्यपंक्ती बघायची आणि त्याच्यामध्ये काही ओळखीचे शब्द दिसतात का ते बघायचे. आता त्याच्यामध्ये बघा, वाटे हा शब्द आलेला आहे. मग वाटे या शब्दावरून आपल्याला हा अलंकार ओळखता येईल. तर वाटे हा शब्द कोणत्या अलंकारामध्ये येतो तर वाटे हा शब्द उत्प्रेक्षा या अलंकारामध्ये येतो. कारण उत्प्रेक्षा अलंकार बघताना आपण उत्प्रेक्षा अलंकार कसा ओळखायचा त्याच्यासाठी काही शब्द बघितले होते. आणि उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू काय, गमे, वाटे, भाषे, की यासारखे शब्द आपण बघितले होते. जर हे शब्द आपल्याला एखाद्या काव्यपंक्तीत दिसले आणि त्या ठिकाणी आपल्याला अलंकार ओळखायचा असेल तर आपण तो अलंकार उत्प्रेक्षा अलंकार आहे असे सांगू शकतो. मग या ठिकाणी बघा, या काव्यपंक्तीमध्ये वाटे हा शब्द आपल्याला दिसतो आहे आणि वाटे हा शब्द आपण उत्प्रेक्षा अलंकारामध्ये बघितला होता. तर याचं उत्तर आहे उत्प्रेक्षा अलंकार. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, चालला पुढे तो काय ऐट आनंद ओवळतो जणू मंद. आता परत एकदा पुन्हा त्या टाईपचा प्रश्न आहे. तुम्हाला काव्यपंक्ती दिली आहे आणि या काव्यपंक्तीमधून तुम्हाला काय ओळखायचं आहे की हा अलंकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. काव्यपंक्ती पुन्हा एकदा बघा, चालला पुढे तो काय ऐट आनंद ओवळतो जणू मंद. आता याच्यामध्ये जणू हा शब्द आलेला आहे. जणू हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. जणू हा शब्द या काव्यपंक्तीत आहे. मग तो कोणत्या अलंकारामध्ये येतो तर जणू, हे बघा, उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू काय, गमी, वाटे, भाषे, की यांसारखे शब्द येतात.
मग हे शब्द जर आपल्याला त्या काव्यपंक्तीत दिसले तर आपण सरळ सांगू शकतो की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये वाटे हा शब्द होता आणि पुढच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं तर जणू हा शब्द आलेला आहे. मग जणू हा शब्द इथे आपल्याला दिसतो, त्यावरून आपण सांगू शकतो की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्प्रेक्षा अलंकार. हा क्वेश्चन आलेला आहे जानेवारी 2016 पेपर 2 मध्ये. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी हा कोणता अलंकार आहे? आता बघा हे नवीन नवीन आहे थोडस. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, याच्यामध्ये बघा एका ठिकाणी नवरी असं जोडून लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नवरी हे असं तोडून लिहिलेलं आहे. याच्यामध्ये थोडासा स्पेस दिलेला आहे. जेव्हा एकच शब्द पूर्णपणे लिहिला असेल आणि तो शब्द जर तोडून लिहिला असेल तर त्या ठिकाणी सबंग श्लेष हा अलंकार होतो. म्हणजे एकच शब्द जर अखंडपणे लिहिला आणि तो शब्द पुढच्या वेळेस तोडून लिहिला तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो? तर सबंग श्लेष हा अलंकार होतो. आणि दोन्ही ठिकाणी जर जोडूनच लिहिला, असाच जोडूनच लिहिला तर त्या ठिकाणी अभंग श्लेष हा अलंकार होतो. परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? एका ठिकाणी जोडून आहे म्हणजे अखंड आहे आणि दुसऱ्या ठिकाणी तोडलेला आहे. एका ठिकाणी अखंड आणि दुसऱ्या ठिकाणी तोडलेला असा जर असेल शब्द तर त्या ठिकाणी कोणता श्लेष होतो? तर त्या ठिकाणी सबंग श्लेष होतो. आता अभंग श्लेष आणि सबंग श्लेष हे श्लेषचे दोन प्रकार आहेत. ओके, सबंग श्लेष कधी होतो? एक शब्द अखंड लिहिलाय आणि त्याच्याबरोबर दुसरा शब्द म्हणजे तो शब्द तोडलेला असेल तर सबंग श्लेष. आणि तो शब्द जर दोन्ही ठिकाणी अखंडपणे लिहिलेला असेल, तोडलेला नसेल तर त्या ठिकाणी काय होतं? अभंग श्लेष. यांचा काही संबंधच नाही. याचं उत्तर आहे सबंग श्लेष. परंतु हा क्वेश्चन परीक्षा परिषदेने काय केलेला आहे? रद्द केलेला आहे. परीक्षा परिषदेने काय केलेला आहे? रद्द केलेला आहे. रद्द केलेला असेल तर अशी करून देते. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, 7वा क्वेश्चन, शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? तर पहिला ऑप्शन आहे श्लेष, दुसरा आहे उपमा, तिसरा आहे उत्प्रेक्षा आणि चौथा आहे भ्रांतिमान. प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की शब्द अलंकारात मोडणारा अलंकार कोणता? तर अलंकाराचे आपण बघितलेले मागं की अलंकाराचे एकूण 2 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अर्थ अलंकार. तर शब्द अलंकारामध्ये एकूण 3 अलंकार मोडतात आणि अर्थ अलंकारामध्ये एकूण 22 अलंकार मोडतात. तर मग शब्द अलंकारामध्ये मोडणारे 3 अलंकार कोणते? तर ते त्यातला पहिला जो अलंकार आहे तो म्हणजे अनुप्रास अलंकार, दुसरा जो आहे तो म्हणजे यमक अलंकार आणि तिसरा अलंकार जो आहे तो म्हणजे श्लेष अलंकार. हे 3 जे अलंकार आहेत, अनुप्रास, यमक आणि श्लेष, हे 3 जे अलंकार आहेत हे शब्द अलंकारामध्ये मोडतात आणि 22 अलंकार जे आहेत ते अर्थ अलंकारामध्ये मोडतात. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल श्लेष अलंकार. आणि हे उपमा, उत्प्रेक्षा आणि भ्रांतिमान हे जे आहेत हे अर्थ अलंकार या प्रकारात मोडणारे अलंकार आहेत. परंतु श्लेष हा जो अलंकार आहे हा शब्द अलंकारामध्ये मोडणारा तिसरा अलंकार आहे. परंतु श्लेष अलंकार हा शब्द अलंकारामध्ये पण मोडतो आणि अर्थ अलंकारामध्ये पण मोडतो. परंतु तो केव्हा शब्द अलंकारामध्ये मोडतो? तर श्लेष अलंकारामध्ये जेव्हा शब्दाची चमत्कृती किंवा शब्दाचं सौंदर्य नष्ट होत नाही तसंच राहतं तेव्हा तो श्लेष जो अलंकार आहे तो शब्द अलंकारामध्ये मोडतो. आणि जेव्हा त्या शब्दाची सौंदर्य निघून जातं, चमत्कृती निघून जाते आणि त्या शब्दाच्या जागेवर जर आपण दुसरा त्याच समानार्थी शब्द ठेवला आणि शब्दाची चमत्कृती अर्थात त्या शब्दाच्या अर्थाची चमत्कृती किंवा सौंदर्य निघून जात नसेल त्यावेळेस श्लेष हा अलंकार अर्थ अलंकारामध्ये मोडतो. ओके, तर हा जो आहे श्लेष अलंकार हा शब्द अलंकारामध्ये मोडतो या क्वेश्चन मध्ये. कारण इथे उपमा, उत्प्रेक्षा आणि भ्रांतिमान हे तिन्ही अर्थ अलंकाराचे प्रकार दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्लेष अलंकार. याच्यानंतर 8वा जो क्वेश्चन आहे तो बघूया. उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? त्याचे ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे दृष्टांत, दुसरा आहे अतिशयोक्ती, तिसरा आहे अनुप्रास, चौथा आहे अनन्वय.
हा क्वेश्चन आलेला आहे 2021 ला पेपर 2 मध्ये. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणत्या प्रकारचा अलंकार होतो. आपण बघितलेले उपमेय आणि उपमान. तर उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची आहे असा घटक, आणि उपमान म्हणजे काय, ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे असा घटक. मग प्रश्न काय विचारलेला आहे, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो. तर त्यावेळेस अनन्वय हा अलंकार होतो. याचे कारण काय आहे, त्याची व्याख्या जर आपण अनन्वय अलंकाराची बघितली तर त्यामध्ये असं दिलेलं आहे, जेव्हा उपमेयाला कोणाचीच उपमा देऊ शकत नाही किंवा दिली जात नाही तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. ही व्याख्या आहे. त्याच्यानंतर 9वा क्वेश्चन बघा, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली यावेळी या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे. आता बघा क्वेश्चन काय आहे, दगडाची पार्थिव भिंत, दगडाची पार्थिव भिंत म्हणजे निर्जीव भिंत तो पुढे अकल्पित सरली, म्हणजे या ओळीचा अर्थ असा होतो की दगडाची जी पार्थिव भिंत आहे, दगडाची जी भिंत आहे ती हळूहळू पुढे पुढे सरकत आहे. तर या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक बघा, पहिला आहे यमक, दुसरा आहे चेतन गुणोक्ती, तिसरा आहे उत्प्रेक्षण, चौथा आहे उपमा. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक निर्जीव भिंत आहे, निर्जीव भिंत आहे आणि ती काय होते, ती हळूहळू पुढे पुढे जात आहे. निर्जीव भिंत ती हळूहळू पुढे पुढे जात आहे. म्हणजे काय, निर्जीव गोष्ट, निर्जीव वस्तू ती सजीवाप्रमाणे किंवा मनुष्याप्रमाणे तिची हालचाल असते किंवा ती मनुष्याप्रमाणे कार्य करते, असे वर्णन आलेलं आहे. आणि असं वर्णन कोणत्या अलंकारामध्ये येतं, तर ते असे वर्णन चेतन गुणोक्ती या अलंकारामध्ये येतं. कारण ही परत एकदा व्याख्या आलेली आहे. तर याचे आन्सर जे आहे ते चेतन गुणोक्ती आहे. तर चेतन गुणोक्तीची व्याख्या काय आहे, जेव्हा निसर्गातील एखादी निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे काम करते अशी आपण कल्पना करतो तेव्हा चेतन गुणोक्ती हा काय होतो, अलंकार होतो. याचं उत्तर काय, चेतन गुणोक्ती अलंकार. हा क्वेश्चन कधी आलेला आहे, नोव्हेंबर 2024 पेपर 2 मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर 10वा क्वेश्चन बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ते तुकाराम महाराजांचा अभंग आहे. याच्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे, लहानपण दे, मोठं होऊ देऊ नको, लहानच राहू दे. कारण काय की लहानपणी काही जास्त टेन्शन नसतं, मोठे झाल्यानंतर जास्त त्रास होतो, म्हणून तुकाराम महाराज परमेश्वराकडे काय मागतात, लहानपण मागतात. तर मग हे कधी घडतं, हे कोणत्या अलंकारामध्ये घडतं, तर हे घडतं दृष्टांत अलंकारामध्ये. दृष्टांत अलंकारामध्ये काय घडतं, दृष्टांत अलंकाराची व्याख्या काय आहे, दृष्टांत अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचं दुसरं उदाहरण द्यावं लागतं, त्यावेळेस दृष्टांत अलंकार होतो. आता हा क्वेश्चन अर्धाच दिलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं नाहीये. कारण परीक्षा परिषदेने काय केलेलं आहे, एकच लाईन दिलेली आहे, दुसरी लाईन दिलेली नाहीये. त्याच्यामध्ये दुसरी लाईन काय आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, आणि पुढचं वाक्य दिलेलं आहे की जेव्हा मनुष्य मोठा होतो त्यावेळेस त्याला यातना सोसाव्या लागतात, त्यावेळेस त्याला काय करावं लागतात, यातना सोसाव्या लागतात. मग यातना सोसाव्या लागतात म्हणून तुकाराम महाराज लहानपण मागतात. मग मोठेपणी यातना सहन करावे लागतात हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज लहानपण मागत आहेत. म्हणजे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकारामध्ये काय, एखाद्या गोष्टीचं वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचं एखादं उदाहरण द्यावं लागतं, तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. शेवटचा क्वेश्चन बघा, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे. आता एक वाक्य, शाळा माते समान आहे, या वाक्यात शाळा हे काय आहे, आणि ऑप्शन दिले उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि अलंकार. आता बघा, शाळेची तुलना कुणाबरोबर केलेली आहे, मातेबरोबर केलेली आहे. या ठिकाणी तुलना केलेली आहे. शाळेची तुलना कुणाबरोबर केलेली आहे, तर मातेबरोबर केलेली आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या घटकाची तुलना केली जाते तेव्हा तो घटक काय असतो, तर तो घटक असतो उपमेय. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलंय की शाळा काय आहे, तर शाळा इथे काय येतं, उपमेय येतं. आणि ज्याच्या बरोबर तुलना करायची, ज्या घटकाबरोबर तुलना करायची तेव्हा ते असतं उपमान. तर इथं क्वेश्चन मध्ये असं विचारलं असतं, शाळा माते समान आहे या वाक्यात माता हे काय आहे, तर ते काय झालं असतं, उपमान झालं असतं. हा क्वेश्चन कधी आलेला आहे,
नोव्हेंबर 2025 पेपर 2 मध्ये आलेले आहे. ओके, अशा पद्धतीने आपण अलंकार या टॉपिकवरती परीक्षा परिषदेने 2013 ते 2025 या कालावधीत विचारलेले प्रश्न बघितलेले आहेत. धन्यवाद.